चपातीप्रमाणे टम्म फुगलेली कडेपर्यंत पापुद्रा वेगळा होणारी आणि मऊसूत अशी ज्वारीची भाकरी। सगळा स्वयंपाक येतो पण भाकरी जमत नाही असं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भाकरीसाठी ज्वारी कोणती वापरायची, ती कशी दळून आणायची, इथपासून भाकरी करतानाच्या सगळ्या लहान सहान टिप्स या व्हिडिओमध्ये समजतील आणि त्याप्रमाणे थोडा सराव केला तर तुम्ही सुद्धा परफेक्ट भाकरी करू शकाल। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ ज्यांना भाकरी येत नाही त्यांच्यापर्यंत शेअर करा। चला शिकूयात सोपी रेसिपी ज्वारीची भाकरी। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत। तर आपल्या चॅनलवर बरेच नवशिके आहेत, त्यांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला चपाती कशी करायची ते सांगा, भाकरी कशी करायची ते सांगा। आपण चपातीवर ऑलरेडी व्हिडिओ केला, आज भाकरीवर व्हिडिओ करतोय। कारण काय झालंय ना, आजकालची तरुण मुलं असतील किंवा कुठल्याही एजची मुलं असतील, सगळेजण डाएट कॉशियस झालेत। वजन कमी करायचंय किंवा लाईफस्टाईल किंवा जे काही आपण खातो ते बॅलन्स करण्याच्या सगळेजण मागे लागलेले आहेत आणि ते केलं पण पाहिजे। म्हणूनच आपण आपल्या विसरत गेलेल्या जे काही खाद्य संस्कृती आहे ना ती पुन्हा चालू करतोय। ज्वारीची भाकरी तसं तर आपण आधी कधीतरी खायचो, पण आजकाल आपण ज्वारी, नाचणी, बाजरी हे खाण्याला जास्त भर देतो। तर आज आपण परफेक्ट ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघतोय। करायला खरं तर खूप सोपी आहे बरं का, फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायच्यात आणि प्रॅक्टिस पाहिजे, तुम्ही सुद्धा उत्तम भाकरी करू शकाल। रेसिपीला सुरुवात करूयात। ज्वारीची भाकरी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ। हे ज्वारीचं पीठ दळून आणताना मी असं खूप बारीक दळायचं नाही किंवा एकदम जाडही ठेवायचं नाही, गव्हाच्या पिठापेक्षा किंचित जाड ठेवायचं, म्हणजे भाकरी व्यवस्थित पीठ मळता येतं, हाताला एकदम चिकटून बसत नाही आणि भाकरी व्यवस्थित थापता येते। आता पहिल्यांदा हे बघायचं की कोणत्या प्रकारची ज्वारी वापरायची। तर ज्वारीच्या भाकरीसाठी मालदांडी किंवा दगडी ज्वारी उत्तम सांगितलेली आहे। जी पांढरी शुभ्र अशी मोत्यासारखी ज्वारी असते ना ती उत्तम। तरीसुद्धा अगदीच काही वाटलं तर तुम्ही तुमच्या इथे जी कुठली उपलब्ध असेल ती वापरू शकता। तिच्यात जर कस नसेल, चिकटपणा नसेल तर थोडंसं दळून आणताना तांदूळ मिसळू शकता। समजा 1 किलो ज्वारी असेल ना तर त्यासाठी 200 ग्रॅम तांदूळ पुरेसे होतात। तर इथं मी प्युअरली ज्वारीचंच पीठ घेतलंय, कारण मी मालदांडी ज्वारी वापरते, सोलापूर भागामध्ये मिळते। तर साधारण 4 भाकरींना होईल एवढं पीठ मी घेतलंय। तर ते कसं मोजायचं, 1 2 3 आणि 4 असं, अशी मोठी मूठ असते ना तिने एक मूठ घेतली की एक भाकरी तयार होते। आता यातलं मी थोडंसं पीठ काढून ठेवते, कारण मी साधारण एका वेळी खूप जास्त भाकरीचं पीठ मळून ठेवायचं नाही। आता तुम्ही जर नवशिके असाल ना तर कोमट पाण्यामध्ये मळा, म्हणजे मग थोडासा चिकटपणा येतो आणि तुम्हाला भाकरी व्यवस्थित थापता येते। आता इथं मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी साध्या पाण्यातच मळून घेते। जर ज्वारीचं पीठ खूप दिवस ठेवलं त्याचा कस कमी होतो, चिकटपणा कमी होतो। अशा वेळी पाणी गरम गरम करून त्याच्यात पीठ मळायचं, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित चिकटपणा वाढतो आणि भाकरी व्यवस्थित थापता येते। तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मळून घ्यायचं। तर हे बघा, मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, पण आपल्याला लगेच सगळं पीठ घ्यायचं नाही। हे एवढं बाजूला ठेवायचं आणि एका एका भाकरीचं पीठ असं पाण्यामध्ये हात घालायचा आणि मळून घ्यायचं। आपण जेवढं पीठ जास्त मळून घेतो तेवढी भाकरी न चिरता थापता येते आणि व्यवस्थित थापली जाते। पाण्यामध्ये हात घ्यायचा आणि पीठ मळत राहायचं। त्यामुळे सुरुवातीलाच पातळ करायचं नाही, सुरुवातीला फक्त घट्ट मळायचं आणि एकेका भाकरीचं पीठ मळत राहायचं। हे बघा, मी तुम्हाला सांगते, आपला जो तळवा असतो ना त्याने असं याला घासत घासत मळून घ्यायचं। 1 मिनिटभर तरी एका भाकरीचं पीठ मळून घेतलं पाहिजे। तर हे बघा, हे पीठ मी चांगलं मिनिटभर मळून घेतलंय। असं बघा, छान असं मऊसूत झालेलं आहे, परातीला चिकटत नाहीये, हाताला चिकटत नाहीये, याचा अर्थ आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। आता खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही। तुम्ही जर पीठ घट्ट ठेवलं तर भाकरी एकतर नीट सरकणार नाही आणि भाजल्यानंतर सुद्धा अशी थोडीशी मऊ होणार नाही, आणि जर एकदम पातळ केलं तर तुम्हाला नीट थापता येणार नाही आणि भाजल्यानंतर पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही। तर इथं आपण उंडा करून घेतलाय,
मी पोळपाटावर भाकरी थापते, कारण मला स्वतःला पोळपाटावर भाकरी थापता येते. शक्यतो पोळपाटावर भाकरी थापा. लाकडी जर कुठलं काटवट असेल किंवा पोळपाट असेल ना, भाकरी व्यवस्थित सरकते. आता याच्यावर आपण थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं आहे. लक्षात घ्या, आपण जर खूप जास्त प्रमाणात खाली ज्वारीचं पीठ घातलं ना, तरीसुद्धा भाकरी अशी त्या पिठामुळे एकाच जागी स्थिर राहते. त्यामुळं अगदी असं असं एवढं बसेल एवढं पीठ घ्यायचं आणि टाकायचं. आता हाताला सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे. इथं पण खूप पीठ लावायचं नाही आणि भाकरी थापायची. सुरुवातीला आपल्या तळव्याने भाकरी थापायची. कडेने असा हात लावायचा, म्हणजे मग भाकरी गोल होते. आणि थोडी भाकरी थापून झाली की एकदा कडेला थापून घ्यायची. कारण आपलं काय होतं ना, कडेने जाड ठेवतो आणि मध्ये पातळ होते, तसं करायचं नाही. काही जणांना 2 हाताने व्यवस्थित भाकरी थापता येत नाही, एकाच हाताने पूर्णपणे थापून घेतात, तसंही चालेल. मला सुद्धा आत्ता 2 हाताने भाकरी थापता येऊ लागले, पण हरकत नाही. आपल्याला फक्त ती सगळीकडनं एकसारखी थापून घ्यायची. आता बघा, मी असा हात ठेवला आणि दोन्ही हात एकसारखे असे फिरवत राहणार आहे, जेणेकरून भाकरी सगळीकडनं एकसारखी थापली जाईल. आणि असं करत असताना आपलं काय होतं, मध्ये थोडा भार पडत नाही, त्यावेळी थोडंसं मध्ये एकदा असं करून घ्यायचं आणि पुन्हा याला असं गोल गोल फिरवत राहायचं. तर तुम्हाला जशी जाड पातळ हवी त्याप्रमाणे भाकरी थापून घ्या. हे बघा, भाकरी थापून झालेली आहे. तुम्ही बघाल चपातीपेक्षा किंचित जाड ठेवलेली आहे, खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही. काही जणांना एकदम जाड भाकरी लागते, तुम्हाला जर जाड ठेवायची आहे याच्यापेक्षा अजून थोडी जाड थापली तरी चालेल. आता फक्त भाकरी थापून झाल्यावर आपल्याला चेक करायचं आहे की सगळीकडनं एकसारखी थापली आहे का. जर असं कुठे जाड वगैरे असेल, एकीकडे पातळ झाली, तर भाकरी नीट भाजली जात नाही. तर आपली भाकरी थापून झालेली आहे. हे बघा, सगळीकडनं एकसारखी झालेली आहे. भाजून घेऊ. तर आता भाकरी भाजण्यासाठी तवा आपल्याला मध्यम गरम पाहिजे. तवा कमी गरम असेल तर भाकरी अशी नीट भाजलीच जात नाही, अशी मऊ मऊ राहते, कच्ची राहते. आणि तवा जर खूप तापला तर भाकरी एकदम तव्याला चिकटून बसते. त्यामुळे तवा मध्यम गरम पाहिजे. तवा आपला असा हात वरनं फिरवला की थोडीशी उष्णता हाताला लागली पाहिजे. आता गॅस मी मध्यम ठेवते आहे, कारण पहिलीच भाकरी आहे ना. आता भाकरी उचलताना अशी पोळपाटावरनं उचलायला सोपी पडते. एका बाजूने अलगद उचलायची. आता भाकरी कधीही एका हाताने धपकन टाकायची नाही, अशी दोन्ही हातावर घ्यायची. तव्यावर धरली की आधी एक हात सोडायचा आणि मग दुसरा हात सोडायचा. भाकरी थापताना धपधप थापली जाते, पण टाकताना अलगद टाकायची. आता गॅस मी कमीच ठेवला आहे. याच्यावर पाणी लावायचं आहे. पिठाची बाजू वर करायची, पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. असं तेलाचा वगैरे तवा असेल तर भाकरी थोडीशी सरकते. पाणी लावत असताना कडेपर्यंत पाणी लावायचं आणि खूप लावायचं नाही बरं का, फक्त आपल्याला ओलं करायचं आहे. जर आपण असा कडा याच्या सुकल्या सुकल्या ठेवल्या ना, तर भाकरी तिथं नीट भाजली जात नाही, कडक होते. पाणी लावलं की आता गॅस मोठा करायचा. आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का, हे पाणी जर खूप सुकून दिलं की भाकरीला चिरा जातात. त्यामुळं पाणी लावलं की गॅस मोठा करायचा आणि पाणी अजून हलकं सुकतंय तोपर्यंतच भाकरी उलटून घ्यायची. आता गॅस मोठाच करूयात आणि खालची बाजू तव्यापासून सुटेपर्यंत याला मोठ्या आचेवरच शेकून घेऊ. साधारण अर्धा ते 1 मिनिट लागेल. तर भाकरी साधारण 1 मिनिटभर ठेवली होती आणि ही बघा तव्यापासून सुटतीये व्यवस्थित आणि खालून भाजली गेली आहे. याला एकतर तुम्ही गॅसवर तवा काढून भाजू शकता. मी तव्यावरच भाजते आणि हे बघा छान फुगलेली आहे. तर गॅस मोठाच ठेवायचा आणि असा एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याने भाकरी अशी हलक्या हाताने दाबून शेकून घ्यायची, म्हणजे ती कशी सगळीकडनं एकसारखी शेकली जाते. आता हा तवा थोडा जाड आहे म्हणून वेळ घेते भाकरी. लोखंडाचा तवा असेल ना तर अगदी छान पटकन भाजली जाते आणि शेकली पण छान जाते. फक्त लक्षात घ्या, भाकरी आपल्याला फक्त पाणी लावताना गॅस बारीक करायचा आहे, बाकी इतर वेळी मोठ्या गॅसवर शेकायची. तर हे बघा भाकरी भाजत आली आहे, फक्त कडेला थोडी कच्ची वाटते. असं कपड्याने दाबून शेकून घेऊ. तर भाकरी अशी जाळीवर काढायची, म्हणजे तिची वाफ खालच्या खाली निघून जाते आणि भाकरी खालून ओली होत नाही. अगदी चपाती थालीपीठ जरी असेल ना तरी असं जाळीवर काढायचं. तर आपण एक भाकरी करून घेतली. उरलेल्या पिठाच्या आता आपण जसं जसं लागतील तसं तसं पीठ मळायचं आणि भाकरी थापून भाजून घ्यायच्या. अगदी मला खरं तर दोन्हीही एकत्र करता येतं, थापता आणि भाजता, पण आता तुम्हाला सांगण्यासाठी मी पहिल्यांदा एक करून दाखवली. उरलेल्या भाकरी अशाच करूया.
अशा प्रकारे आज आपण इथं ज्वारीच्या भाकरी कशा करायच्या ते बघितलं। बाजरीच्या भाकरी करायच्या असतील तरी सुद्धा तुम्हाला अगदी याच टिप्स फॉलो करायच्यात। अशीच बाजरीची भाकरी करायची आहे। फक्त बाजरीची भाकरी करायला अजून सोपी आहे कारण ती ज्वारीपेक्षा जास्त चिकट असते, त्यामुळे चिरण्याची शक्यता याच्यापेक्षा कमी होते। तरी सुद्धा भाकरी ही सरावाने येते। अगदी मी आता सांगितलं की लगेच तुम्हाला भाकरी जमणार असं होणार नाही। एक 5-6 दिवस जरी तुम्ही सराव केला ना, रोजच्या रोज 2 भाकरी थापल्या ना, तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भाकरी हळूहळू शिकत जाल। एक 6 महिन्यामध्ये तुम्ही प्रो व्हाल जर इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर। पहिलं म्हणजे आपण बघितलं की ज्वारी कोणती वापरायची, मालदांडी किंवा दगडी ज्वारी वापरायची। दळून आणताना एकदम बारीक नाही किंवा खूप जाड नाही, गव्हाच्या पिठापेक्षा थोडी जाड दळून आणायची। तिसरं म्हणजे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। एक भाकरीचं पीठ चांगलं चुरायचं आणि म्हणजे मग भाकरी व्यवस्थित थापता येते। थापत असताना बऱ्याचदा काय होतं ना, काही जणांची भाकरी पोळपाटाला चिकटते तर काही जणांची हाताला चिकटून बसते। तर अशा वेळी पीठ पोळपाटावर टाकताना बेताने टाकायचं, खूप जास्त नाही किंवा अगदीच कमी टाकायचं नाही। आणि हाताला सुद्धा पीठ थोडंसं असं डस्ट करायचं। खूप जास्त पीठ हाताला असेल तरी सुद्धा भाकरी हाताला अशी सरकत नाही, आपला हातच फक्त सरकत राहतो। आणि जर कधी कधी अशा वेळी मग थोडंसं पाणी असं हाताला पुसायचं, किंवा हात खूप ओला असेल तरी सुद्धा भाकरी व्यवस्थित थापता येत नाही। आणि भाजत असताना तवा व्यवस्थित तापलेला असावा। मोठ्या गॅसवर भाकरी भाजायची। पाणी लावल्यानंतर अगदी थोडंसं पाणी सुकलं की लगेच उलटायची आणि मग दोन्ही बाजूने मोठ्या आचेवरच शेकून घ्यायची। अशा प्रकारे आपण भाकरी करू शकतो। इथं या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। आणि इथं ही भाकरी बघा किती मस्त तयार झालेली आहे। सगळीकडनं एकसारखी भाजली गेलेली आहे कारण एकसारखी थापली आहे आणि छान मऊसूत झालेली आहे। आणि याचा पापुंद्रा पण बघा अगदी छान कडेपर्यंत वेगळा झालेला आहे कारण ती टम्म फुगलेली आहे। अशा प्रकारे आज आपण इथं ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघितलं। सरावाने तुम्ही सुद्धा अगदी अशीच भाकरी 6 महिन्यामध्ये बनवायला शिकाल। तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून भाकरी नक्की करा। आणि अजून तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।